शेवटचा बॉल न्यू बॅट्समन मैदानामध्ये जातो प्रत्येक वन डाऊनचा फलंदाज डावकर आताचा फलंदाज आहे. शॉर्ट पिच बॉल होता, टर्न करायचा होता ऑन साइडच्या दिशेने. धीमा गतीने चेंडू आला, यष्टी किशोरला चेंडू गॅदर करता आला नाही. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. ओव्हरथ्रो झालाय तिथे. चेंडू कलेक्ट करता आला पुन्हा एकदा भाई यांना आणि त्याचबरोबर पहिल्या षटकाची सांगता झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर तुम्ही पाहू शकतात. एक गाडीच्या मोबदल्यात 14. एक चेंडू बाकी आहे का? ओव्हर 14. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली होती 14. चार षटकांची लढत आहे आणि पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या त्या धावफलकावर 14. जर 14च्या सरासरीने धावसंख्या केली तर निश्चितच 50+ धावसंख्या उभारू शकतात. गुलदेच्या पार्कवर भाई पहिलाच बॉल नॅचरल लेग ब्रेक टाकलाय. सबरून चेंडूला कट करण्यामध्ये यश आले आणि येतो तो डॉट बॉल. राहुल गुलवेच्या मार्कवर पुन्हा एकदा सज्ज आणि बॅक टू बॅकचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत राहुल यांनी. जागृती स्पोर्ट्स चे ऑनर आणि खऱ्या अर्थाने ब्रँड अँबॅसेडर देखील आहेत केतन म्हात्रे जागृती स्पोर्ट्सचे. त्यांच्याच नावाची जर्सी तुम्ही पाहू शकता, स्पॉन्सर्ड बाय केतन म्हात्रे. यावेळी थांबून खेळण्याचा प्रयत्न केला, पुन्हा एकदा हलक्या हाताने टाकलेला हा चेंडू बॅक ऑफ दी हँड आणि तो तिसरा लगातारचा चेंडू हा डॉट. चांगली गोलंदाजी सध्या मैदानात सुरू आहे राहुल यांची. बरेच वर्ष आपल्या गावासाठी प्रतिनिधित्व केलं आणि चांगला खेळ सुद्धा दाखवला खुल्या गटातून देखील. यावेळी फास्टर वरचा उपयोग केला पण समोर पडला आणि थेट समोर फेकून दिला आणि बाईचं स्वागत केलं यावेळी षटकाराने. येतो संघर्षमय षटकार योगेशच्या बॅट मध्ये. बराच वेळ धावसंख्या थांबली होती. यावेळी भाईने थोडीशी चुकी केली जेव्हा स्पिन गोलंदाजी चांगल्या पद्धतीने होत होती पण एक फास्टरवर चेंडूचा उपयोग केला आणि थेट त्याचा समाचार 6 धावांसाठी. अजून एक जोरात टाकलाय चेंडू, त्याचा देखील समाचार घेतलाय आणि चेंडू गेलाय. षटकारानंतर आलाय चौकार. धावसंख्या झाली होती या चौकाराच्या मदतीने 22. आता कुठे थोडासा लय सापडलाय फलंदाज योगेशला. सुरुवातीचे 3 चेंडू चाचपडत खेळला, त्यानंतरचे 2 चेंडू वेगवान आले आणि वेगवान पद्धतीने त्याला प्रत्युत्तर दिलं आणि शेवटच्या 2 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या. आतापर्यंत राहुलने 10 धावसंख्या पोहोचली होती 22 या आकड्यावर. शेवटचा बॉल या षटकातील धीम्या गतीने धावसंख्या सुरू होती पण आता धावसंख्येचा वेग वाढवला आणि वेग वाढवावा लागेल. 4 षटकांची ही लढत आहे. शेवटचा बॉल या षटकातील 24 झाले धावसंख्या. यावेळी मिस्टर मिस्ट्रोके एज उडाले स्वतः चेंडूच्या खाली. राहुल यावेळी चुकी नाहीये आणि कॉटन बॉलच्या स्वरूपात फलंदाज होतो बाद. बॅक टू पेव्हिलियन. योगेशचा संपलाय खेळ. शेवटचा बॉल चांगला टाकला राहुलने, विकेट्स कॅरी केली आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने धावसंख्या धावफलकावर जर तुम्ही पाहिलीत ते झाले 24 धावा. पहिल्या षटकात 14 धावा होत्या, त्यानंतर या षटकामध्ये 1 षटकार 1 चौकार आणि धावा झाल्या त्या 24. न्यू बॅटर मैदानामध्ये युनिट 4 मध्ये तुम्ही पाहू शकतात राहुल. न्यू बॅटर मैदानामध्ये राहुल दाखल झाले तर गोलंदाजच्या ट्रॅकवर 3रं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले ते प्रीतम. 12च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर जर तुम्ही पाहिली 24 झालेले.
यानंतर अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 षटकांमध्ये बघूया कशा प्रकारे फलंदाजी होते आणि कशा प्रकारे गोलंदाजी होते टीम ब्राह्मण करवले संघाची. पहिलाच बॉल मिस्टर मिस्टोक, पुन्हा एकदा गोलंदाज चेंडूच्या खाली पण यावेळी कॅच ड्रॉप होत असताना आणि त्याचा फायदा लगेचच दोन्ही बॅटर्सने उचलला आणि 2 धावा पूर्ण केल्या. जीवनदान देखील मिळालंय फलंदाज प्रतीकला आणि जीवनदानाचा फायदा घ्यावा लागेल. काल देखील असंच झालं, आवीचा झेल ड्रॉप झाला त्यानंतर आवीने 42 धावांची मॅरेथॉन इनिंग खेळली. आणि क्रिकेटमध्ये हेच असतं, पकडा कॅच जिंका क्रिकेटचा खेळ हे नेहमीच म्हटलं जातं. कॅचेस विन द मॅचेस सर सुनील गावस्कर नेहमीच आपल्याला म्हणत आलेले आहेत. बघूया आता या आनंद कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय, डीप मधून प्रोटेक्शन पाहायला मिळतं. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील पुन्हा एकदा धावून काढल्या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. प्रतीक आणि राहुल सध्या मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. पुढच्या बॉलसाठी सज्ज पुन्हा एकदा प्रतीक. बैठक शॉट खेळायचा प्रयत्न होता पण खडे खडे हा शॉट खेळायचा प्रयत्न केला. फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला. पण क्रिकेट काय म्हणतं की धावा कशा येऊन दे, बाईकच्या माध्यमातून येऊन दे का लेग बाईकच्या माध्यमातून, धावा येणं गरजेचं आहे. आणि जवळपास पहिल्या 3 चेंडूवर 3 वेळा दुहेरी धावसंख्या पळून काढण्यामध्ये यश मिळालं दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. धावा दिल्या धाव फलकावर 30-30. 30 धावा धाव फलकावर तुम्ही पाहू शकतात. ऑन साईडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक थोडेसे सरसावलेत पुढे आणि चांगली फिल्डिंग, चांगला चेंडू गॅदर करत असताना फेकी देखील अचूक पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. 1 ने धावसंख्या पुढे जात असताना 31 या आकड्यावर. पहिल्यांदा स्ट्राईकला तर तुम्ही पाहू शकता राहुल यांना. या एक खराब बॉल, स्क्वेअर लेगचा पंच मनोज सरांनी इशारा केला, इट्स अ नो बॉल आणि नो +1. नो +1 धावसंख्या पुढे जाते 33. 33 वर जाऊन पोहोचले. जेव्हा चेंडू फ्लाय झाला लगेचच मनोज सरांचा इशारा आला की इट्स अ नो बॉल, भीमर चेंडू घोषित करण्यात आलाय. 33 धावसंख्येवर डाव आतापर्यंत पोहोचलाय. बघूया प्रतीकसाठी एक सुवर्ण संधी असेल, फ्रीटचा बॉल असेल. फ्रीटचा कशा प्रकारे फायदा घेतात ते प्रतीक हे पाहणं तेवढंच गरजेचं असेल. टॉस नाही तर चांगला बॉल ब्लॉकर मध्ये टाकला, चेंडू एकच धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि फेकी चांगली होती पण शेवटच्या क्षणी चेंडूने उसळी घेतली आणि यष्टिरक्षकाला तो चेंडू गॅदर करता आला नाही. बघता बघता 2 धावा कंप्लीट झाल्यात या चेंडूवर. धावसंख्या पोहोचली 2च्या मदतीने 35 या आकड्यावर. 35 या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 35 धावसंख्येवर धाव जाऊन अजून पोहोचला आहे. बघूया कशा प्रकारे आता शेवटच्या बॉलवर फलंदाजी होते. या शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिला आहे. पोल पॉवरफुल अँड सक्सेसफुल येते संघर्षमय षटकार प्रतीकच्या बॅटमधून आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्येला देखील आकार मिळतो. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 41, लॉस ऑफ 2 विकेट्स. तुम्ही बघू शकतात 41 वर 2 गडी बाद. जबरदस्त बॅटिंग प्रतीकची या षटकामध्ये. पहिले सुरुवातीला 3 ते 4 चेंडू दुहेरी धावून काढले. त्यानंतरचा आखूट टप्प्याचा चेंडू होता, त्याला चांगला समाचार घेताना चेंडूला थेट मिड विकेटच्या दिशेने क्लिअर करत असताना 6 धावा मिळाल्या. 6च्या मदतीने धावसंख्या झाली ती धाव फलकावर 41. 3 षटकांच्या समाप्तीनंतर चौथ्याच्या सरासरीने सध्या तरी धावसंख्येचा आकार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकात 12ची सरासरी होती, त्यानंतर या षटकात 13 ते 14च्या सरासरीने धावा कुठून काढल्यात. बॉलर कोण आहे? स्ट्राइकला राहुल आहे ना? नितेश. हा स्ट्राईकला राहुल. राहुलसाठी पहिलाच बॉल होता. चेंज ऑफ पेस केला, धीम्या गतीने चेंडू टाकला होता.
पण राहुलला तो समाधान दुसऱ्यासाठी चान्स घेतलाय आणि बघता बघता 2 धावा देखील सहजतेने पूर्ण केल्या. चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळला होता. फलंदाजाला तो चेंडू समजला नाही, यष्टीरक्षीला देखील तो चेंडू समजला नाही आणि 2 धावा धावून काढल्या आता फलंदाजाने. धावसंख्या पोहोचली होती 43, 43 या आकड्यावर. शॉर्ट पिच चेंडू होता, पॉइंटच्या दिशेने चेंडूला कट केला, 1 धाव कंप्लीट. प्रत्येकला स्ट्राईकवर आणण्यासाठी हा काही प्रयत्न असेल राहुलचा, कारण प्रत्येकच्या बॅटमधून एक षटकार आलाय. चांगली बॅटिंग सध्या तरी प्रत्येक मैदानामध्ये करतोय. सिंगल डबल्सवर प्राधान्य देतोय, खराब बॉलला चांगला समाचार घेतोय. मग त्यामुळेच काय राहुलच्या मनात एक शंका असेल की प्रत्येक जर 4 चेंडू मध्ये जर एका 2 मोठे फटके मारले तर निश्चितच फायटिंग टार्गेट उभा राहू शकतो. सबळ टाकलाय चेंडू पुन्हा एकदा डीप लॉंगरला क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये देखील 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. चांगली रणनीती बिटवीन द विकेट. जवळपास 5व्यांदा दोन्ही धाव पळून काढण्यामध्ये यश आले आतापर्यंत दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. राहुल आणि प्रतीक चांगली कामगिरी सध्या मैदानामध्ये करतात. उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 3 चेंडूंमध्ये बिग हिटच्या शोधात असतील फलंदाज प्रतीक. स्लॉट मध्ये चेंडू होता, ऑन साइड ट्रॅव्हल होतो, 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्यासाठी नकार दिलाय यावेळी राहुलने, पण डायरेक्ट हिटसाठी जाते तोपर्यंत फलंदाज सुखरूप आपल्या क्रीज मध्ये. 6वी वेळ आहे की दुहेरी धाव धावून काढली आतापर्यंत दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. धावा झाल्या त्या 48, 48. वेगवान चेंडू, प्रचंड वेग होता या चेंडूवर, अक्षरशः वेगावर स्वार झाले गोलंदाज नितेश. शेवटचा बॉल या षटकातील. 48 वर धाव सुरू आहे सध्या तरी टीम गोरपेचा. प्रथम बॅटिंग करत असताना नाणेफेकी गंभीरल्यानंतर तरी चांगली बॅटिंग झाली मी तरी म्हणेन. यावेळी उसळी घेतली चेंडूने, पंचांचा इशारा येतोय की इट्स अ डॉट बॉल आणि 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. 12च्या सरासरी धावफलकावर धावा तुम्ही पाहिल्यात त्या 48. जिंकण्यासाठी 12.33च्या सरासरी धावा करायच्या त्या 49. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे, हे देखील लक्षात असू द्या टीम गोरपे आणि बामण करवले. 2 बाउन्सर तुम्हाला वाईट देण्यात येतील, त्यानंतर 3रा बाउन्सर हा तुम्हाला नो देण्यात येईल, कारण रबर बॉलमुळे हे नियम अंमलात आणले आणि चांगले डिसिजन आहे आमच्या दोन्ही ऑफिशियल संपर्कच्या माध्यमातून मनोजजी पवार सर आणि त्याचबरोबर सचिनजी कडू सरांच्या माध्यमातून. 49 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत आणि हे लक्ष कशा प्रकारे पार करतात ते पाहूयात आपण थोड्याच वेळात. तोपर्यंत पाहत राहा, ऐकत राहा आणि बघत राहा नगरसेवक चषक 2026चा रबर बॉल क्रिकेटचा महासंग्राम.
नावाली चला तर नेक्स्ट मॅच असणार आहे कोळी नांदिवली वर्सेस यजमान संघ नावाली. या दोन संघाच्या दरम्यान तुम्हाला नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. कोळी नांदिवली तिसगाव परिसरातील एक दादा संघ, मलंगड परिसरातील एक दादा संघ आणि त्यांना फाईट करेन आज या स्पर्धेतील प्रमुख आयोजक यजमान संघ नावाली संघ त्यांच्याशी 2 हात करेन आणि यानंतरची लढत असेल प्रेक्षकांनी पाहायला विसरू नका. जबरदस्त लढत 2 बलाढ्य संघांमध्ये, एका बाजूला मलंगड परिसरातील संघ तर दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवली विभागातील एक दादा संघ आणि खरं अर्थाने ते प्रमुख आयोजक सुद्धा आहेत आणि ते या स्पर्धेमध्ये तुम्हाला इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळतील. आज देखील 10 संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील आणि 10 संघांमधून एक संघ अंतिम मेगा फायनल मध्ये जाईल. तर नाणेफेकीसाठी यायचंय कोळी नांदिवली वर्सेस नावाली संघ. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल लगेचच टॉक्स बॉक्स मध्ये या, नाणेफेकी संपन्न केली जाईल. आणि राकेश डोने बघा लगेच झाले एक लेजंड क्रिकेटर, एक विस्फोटक फलंदाज म्हणून राकेश डोने यांची वर्णी नेहमीच संघामध्ये लागते आणि बऱ्याचशा अशा स्पर्धा आहेत की राकेश डोने यांनी त्यांच्या स्वबळावर आणि एक हाती सामने जिंकून दिलेत. तेच राकेश डोने आणि लगेच टॉस आम्ही करत आहोत. राकेश दोन्ही बी एकच यावं. चला या टॉस साठी नावाली संघ कोळी नांदिवली संघ इथे आलेले आहेत सांग पहिले का आणि टॉस होतोय 2 बलाढ्य संघांमध्ये. यानंतरची लढत 4 षटकांची लढत असणार आहे. रबर बॉल क्रिकेटचा महासंग्राम नगरसेवक चषक मधली तिसरी लढत. टॉस जिंकला कोळी नांदिवली संघाने आणि निर्णय आमच्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचवतील, हरकत नाहीये. दुसरा हा तिसरा राहुल आणि तेजस सलामीची जोडी आले ब्राह्मण करावले संघाच्या माध्यमातून. धावा चेस करायच्या आहेत. 49 धावांचं लक्ष आहे. 12.33च्या सरासरी या धावा यांना कंप्लीट करायच्या आहेत टीम ब्राह्मण करावले संघाला. आणि विस्फोटक आणि धडाकेबाज जोडी मैदानामध्ये उतरत असताना टीम ब्राह्मण करवलेच्या माध्यमातून गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज झालाय प्रतीक. ज्या प्रतीकने सुरेख फलंदाजी केली, शेवटपर्यंत धावसंख्येचा वेग हलता ठेवला, तोच प्रतीक आता गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकता. पहिला षटक घेऊन आले, वैयक्तिक पहिला आणि संघासाठी देखील पहिला षटक घेऊन आलेले आहेत. स्ट्रायकिंग एडला आज नावालीचे सर्वच खेळाडू काल आयोजकाच्या भूमिकेमध्ये होते, पण आता नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन पाहायला मिळतील. एक खरी कसोटी आहे त्यांची. आयोजक म्हणून देखील त्यांनी त्यांची भूमिका खूप चांगल्या प्रकारे पार पाडली, पण आता मैदानामध्ये खेळायचं आहे त्यामुळे सर्वांनी आता ड्रेस कोड देखील परिधान करून आलेले. यानंतरची मॅच असणारी ती नावाली विपक्ष कोळी नांदिवली आणि कोळी नांदिवली संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन आमच्यापर्यंत पेंडिंग आहे. 24 चेंडू 49 धावांची गरज. पंचांचा इशारा येतो लेट्स प्ले गेम इज ऑन. आज देखील 10 संघ या स्पर्धेमध्ये इन ऍक्शन पाहायला मिळतील तुम्हाला. रबर बॉल क्रिकेटचा महासंग्राम परी 11 जय हनुमान कोटकर स्पोर्ट्स नावाली आयोजित रबर बॉल क्रिकेटची महास्पर्धा सध्या तुम्ही एन्जॉय करत असताना पहिलाच बॉल राहुल यांना बॅकफुटला जाऊन मागे खेळलेत. क्षेत्रक्षण थोडीशी घाई केली, पण बॅकअप चांगला पाहायला मिळाला तिकडे आणि पहिल्याच चेंडूवर
2 धावा घेण्यात यश. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट 2 या धावेने सुरुवात केली राहुल यांनी. जागृती स्पोर्ट्सचे सर्व ऑनर आणि जागृती स्पोर्ट्स या नावाने देखील संपूर्ण भारतभर देशात तुम्ही त्यांच्या एंट्रीज पाहतात. एक चांगले स्पॉन्सर्स आहेत. नेहमीच TDPL असून दे, मोठमोठ्या इंडियातल्या स्पर्धा असू दे, जागृती स्पोर्ट्सच्या नावाने तुम्हाला टीम खेळताना पाहायला मिळते. यावेळी चेंडूने थोडीशी उसळी घेतली, चेंडू मागून बाउन्स झाला असंच काहीतरी सांगत असताना मनोज पवार सर आणि 1 बाउन्सचा कॉल देखील देण्यात आलाय गोलंदाज प्रतीकला. पहिलाच बॉल वर डबल आली, त्यानंतरचा हा डॉट बॉल. चांगली सुरुवात सध्या तरी गोलंदाज प्रतीकच्या माध्यमातून. समोर टाकला, यावेळी चेंडूला ट्रॅव्हल केलंय ऑफसाईडच्या रिझन मध्ये. 1 धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि बघता बघता 2 धावा देखील सहजतेने कंप्लीट केल्या. धानसरचं ऐतिहासिक मैदान आणि ऐतिहासिक मैदानावर सुरू असलेली ही रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतात. आज देखील 10 संघ या स्पर्धेमध्ये आलेले आहेत, पण आज खऱ्या अर्थाने हा अंतिम दिवस आहे, फायनल डे. 40+ संघाला देखील इथे सुवर्ण संधी होती. शॉर्ट पिच चेंडू पोल केला, यावेळी पोल पॉवरफुल आणि सक्सेसफुल. चेंडू थांबणार नाहीये. 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषेच्या बाहेर. मिल्टन धावा 4. पहिलाच दमदार शॉट राहुलच्या बॅट मधून आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 8 या आकड्यावर. सरासरी 12चे ठेवायचे. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 8 धावा तर कुठून काढल्यात. भारतीय सरासरीने या धावा कंप्लीट करायच्या आहेत. प्रयत्न तरी सध्या सुरू आहे राहुलचे. आतापर्यंत तरी चांगली बॅटिंग. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल, आवडीचा बॉल आहे. यावेळी चेंडू थांबणार नाही आणि चौकाराचं उत्तर आता षटकाराने दिलंय. राहुल ऑन फायर. धावसंख्या झाली ती 14. शेवटचा बॉल अद्याप बाकी आहे. जी धावगती मेंटेन ठेवायची होती ती धावगतीपेक्षा आता 2 धावा जास्त झाल्यात पहिल्याच 5 बॉल मध्ये. आणि जे आक्रमणाला सध्या सुरुवात केली आहे राहुलने, ताबडतोब बॅटिंग सध्या तरी मैदानामध्ये दाखवत असताना चांगला विचार केलाय, सन्मान दिलाय चेंडूला. अलंद कार्पेट चेंडू गेला जमिनी लगत. पुन्हा एकदा डीप मधून फेकी पाहायला मिळेल. तोपर्यंत 1 धाव. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर बिनबाद 15, 15 लॉस ऑफ 0 विकेट. चांगली सुरुवात. राहुलने स्ट्राईक देखील आपल्या खात्यामध्ये ठेवले, कारण राहुलला माहितीये सामना जिंकायचा तर जास्तीत जास्त स्ट्राईक वर राहणं आणि जास्तीत जास्त विकेटवर थांबणं हे गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने सध्या तरी सिंगल रोटेट करून पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर आलेत. आणि आता बघूयात कुठल्या गोलंदाजाचा वापर केला जातो, कारण गोरते संघ देखील याच विचारात असेल. एखादा ब्रेक थ्रू मिळाला तर कमबॅक होऊ शकतो आणि सध्या तरी कमबॅकच्या शोधामध्ये असतील टीम गोरते. ब्राह्मण करवले देखील एक दादा संघ आहे. नेहमीच चांगली कामगिरी मलंगड विभागात त्यांची राहिलेली आहे. अनेकच्या मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये त्यांनी आपला विजयाचा डंका पिटवला. आणि आज खऱ्या अर्थाने रब्बर बॉल क्रिकेट आहे आणि रब्बर बॉल क्रिकेटमध्ये कशा प्रकारे कामगिरी होते हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. सॉफ्ट हँडने आज चेंडू घेतलाय. गली रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं, त्याचा लगेचच फायदा राहुल यांनी उचलला आणि 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट. गोलंदाजीच्या मार्कवर प्रथम. शॉर्ट पिच बॉल यावेळी थांबले, चेंडूला उंची दिले आणि चेंडू थांबणार नाहीये. थेट डीप एक्स्ट्रा कव्हर क्लिअर करत असताना येतोय राहुलच्या बॅट मधून एक नजाकत भरा फटका, षटकार. पण नेहमीच म्हणत असतो की मुंबईचा मनी ड्राईव्ह आणि विराट कोहलीचा कव्हर ड्राईव्ह. कव्हर ड्राईव्हचा फटका जर तुम्ही आता बघितला राहुल यांचा जबरदस्त होता. हुक केला, वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा हा फटका आणि यावेळी हॅबट केलाय. पण बघूया कॅच साठी जातील का क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा त्याच्या चेंडू हाताला ब्रश होऊन चेंडू गेलाय 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 धाव्यांसाठी. नसीब बहादुरों का साथ देते आणि हे नशीब आहे राहुलचं. कॅचची संधी आली होती पण क्षेत्ररक्षकाने थोडीशी घाई केली आणि चेंडू त्याच्या हाताला ब्रश करत चेंडू 1 टप्पा उसळे गेला, सीमारेषेच्या पलीकडे गेला. 4 धाव्यांसाठी पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव, त्यानंतर षटकार, त्यानंतर चौकार आणि तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचली आता ती 27 या आकड्यावर. सरासरीपेक्षा जबरदस्त बॅटिंग करत असताना राहुल एज उडाली पुन्हा एकदा.
यावेळी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे, कारण जेव्हा शॉर्ट फॉर्मॅटचा क्रिकेट असतो सर्वात जास्त इम्पॉर्टंट असतो तुमचं क्षेत्ररक्षण. जर क्षेत्ररक्षकाने एखादी चुकी केली तर ती संघाला नेहमीच मागात पडते आणि हे चित्र वारंवार आपल्याला दिसत असतं. या षटकात आतापर्यंत 13 धावा खर्च केल्या 4 चेंडूमध्ये. गोलंदाज प्रथमने आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, लवकर बॅट फिरवली, त्यामुळे पंतांचा इशारा येतो लेग पॅचच्या माध्यमातून सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोहोचली होती 29 या आकड्यावर. शेवटचा बॉल या षटकातील शेवटचा बॉल असणार आहे आणि शेवटच्या बॉलवर राहुल स्ट्राईक स्वतःजवळ ठेवतील का बिग हिट करतील, हा देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. बघूया, शेवटचा बॉल आहे. मोठा फटका खेचायचा होता पण मिस्टॅमिक स्ट्रोक एज होती बॅटची आणि संधी मिळाली राहुलला. पुन्हा एकदा दुसऱ्यांदा जीवनदान पाहायला मिळतंय. या षटकात धावा खर्च केल्या 14, पहिल्या षटकात धावा आल्या त्या 15, या षटकात आल्या 14. धावसंख्या झाल्या त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 29 आणि जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. 12 चेंडू 20 धाव्यांची गरज. 10च्या सरासरीने आता धावा कंप्लीट करायच्या. 13ची सरासरी होती ती 12 वर आली. 12ची सरासरी आता 10 वर आली. 10च्या सरासरीने या धावा करायच्या. जोपर्यंत राहुल आहेत, तेजस आहेत, हा सामना सहजतेने जिंकण्याचे चान्सेस टीम ब्राह्मण करवलेला आहेत. पण यावेळी गोरपे संघाला काहीतरी वेगळी रणनीती वापरावी लागेल, कारण दोन्ही बॅटर सध्या तरी मैदानामध्ये सेट आहेत. सेट फलंदाजाला बाद करण्यासाठी तुम्हाला युक्ती लढवावी लागते. कधी कधी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करावा लागतो आणि तसंच काहीतरी करावं लागेल टीम गोरपेला, कारण गोरपे संघ सध्या तरी बॅकफुटवर पाहायला मिळतोय. कारण सुरुवातीच्या 2 षटकांमध्येच अक्षरशः धावांचा पाठलाग करत असताना समाधानकारक धावसंख्या उभारले टीम ब्राह्मण करवले संघाने. त्यात भाई यांनी जबरदस्त बॅटिंग केली. त्यांच्या बॅटमधून 2 षटकार 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. जबरदस्त बॅटिंग करतात ते. बॉलर कोण आहे? योगेश शेटका. योगेश बॅटिंगला आला होता. योगेश गोलंदाजा मार्कवर. 12 चेंडू 20 ची गरज. यावेळी चांगला स्ट्रोक तुम्ही बघू शकतात. दस्तक ते मस्तक चेंडूला पाठवून दिले. डीप एक्स्ट्रा कव्हर क्लिअर करणारा एक देखना फटका, नेत्रदत्तक फटका तेजसच्या बॅट मधून. षटकाराच्या मध्ये धावसंख्या देखील 35 झाली. काय स्ट्रोक होता. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. थोडेसे थांबले, त्यानंतर चेंडूला येऊन दिला आणि एक फ्लॅट अँड ग्लोरियस षटकार आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या झाली ती 35. अजून एक चांगला बॉल यावेळी टाकलाय गोलंदाज योगेशने. पहिला चेंडू वेगवान टाकला, त्याच्यावर समाचार घेतला, त्यानंतर थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं आणि परिवर्तन करणं गरजेचं आहे, कारण परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि या नियमानुसार तुम्हाला चालावं लागतं. अजून एक चांगला बॉल एज उडाले. विश्लेषकाने कुठलीच चुकी केलेली आणि पहिला धक्का बसतोय टीम ब्राह्मण करवले संघाला. ज्या विकेटच्या शोधात होते ते विकेट तर सध्या मिळाले. पहिला ब्रेक थ्रू मिळालाय. बघूया इथून मॅचला कलाटणी मिळते का, इथून मॅच मध्ये कमबॅक होतोय का टीम गोरपेचा, कारण धावा करायच्या आहेत अजूनही 14 आणि चेंडू शिल्लक असतील ते 10. 9 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे मित्रांनो. आता सामन्यामध्ये थोडीशी चुरस निर्माण झाली. पाण्याची मागणी केली तर मैदानामध्ये पाणी पोहोचवण्यात यावं, कारण रखरखत्या उन्हात सध्या तरी असं वाटत होतं की टेनिस बॉल क्रिकेट ठेवला असतं तरी हे सामने संपन्न झाले असते. तर रब्बर बॉल हंगाम जसा जून महिना चालू होतो त्यानंतर खऱ्या अर्थाने रब्बर बॉल क्रिकेटला सुरुवात होते. गेल्या वेळी पावसाने तर लवकर एंट्री मारली होती, पण यावेळी पावसाने देखील आम्हाला वाट पाहावी लागली, कारण गेल्या वर्षी 5 मेला बरोबर पावसाचं आगमन झालं संपूर्ण भारतभर देशात आणि त्यानंतर आता कुठे जवळपास जूनचा देखील 15 गेला, पण अजूनही पावसाचा कुठे पत्ता नाहीये. आमचा शेतकरी राजा मित्र देखील तरसलाय की कधी एकदाचा पाऊस पडतोय, कारण सर्वीकडेच सध्या हेच चित्र पाहायला मिळतंय की रखरखतं ऊन पाहायला मिळतंय. गरमी देखील प्रचंड प्रमाणात वाढते. बघूयात निसर्गाची कृपा झाली तर पाऊस लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचेनाच.
हवामान खात्याने ते इशारा दिलाय 20 ते 22 तारीख दिली. सुरुवातीला 10 ते 11 तारीख दिली, त्यानंतर 15 दिली आणि आता 20 ते 22 तारखेमध्ये निश्चित स्वरूपात वळून राजाचं आगमन होईल हीच अपेक्षा आम्ही बाळगून आहोत. धावखोराचा फलंदाज पहिलाच बॉल चेंडू थोडासा खाली लागला पण आधीच म्हटलं होतं एखादा ब्रेक थ्रू मिळाला तर निश्चितच कमबॅक होऊ शकतो आणि सध्या तरी आता गोरटे संघ कमबॅकच्या दिशेने जात असताना तुम्ही पाहू शकतात सुरुवातीचे पहिल्याच बॉलवर षटकार आला आणि त्यानंतरच्या आता 3 चेंडूमध्ये एक गडी बाद केला आणि 2 डॉट तुम्हाला पाहायला मिळाले. न्यू बॅटर मैदानामध्ये आले ते साई. कोहली नांदिवली संघाने टॉस जिंकला. यानंतरची लढत आहे कोहली नांदिवली वर्सेस यजमान संघ नावाली आणि टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय टीम कोहली नांदिवलीने. एक चांगला निर्णय भीतरी म्हणे. कालपासून धावा चेस झाल्या नाहीत आणि यावेळी अजून एक बॉल डॉट मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न लवकर सफल झाले आणि गोलंदाजाने लगेच फलंदाजाला फॉलो केला. अजून एक धीम्या गतीने चेंडू टाकला आणि मी आधीच म्हटलं होतं परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. पहिला चेंडू जोरात टाकला त्याच्यावर षटकार आला आणि त्यानंतर धीम्या गतीने जेव्हा गोलंदाजी सुरू केली गोलंदाज योगेशने अक्षरशः बांधून ठेवलंय सर्वच फलंदाजांना. मी बॅटर साईला देखील प्रश्न पडला की कशा प्रकारे फलंदाजी करायची आणि समीकरण आता 7 चेंडू आणि 14 धावा. 7 चेंडू 14 धावा इम्पॉर्टंट बॉल आहे या मॅच मधला आणि चांगला बॉल टाकायचा प्रयत्न होता पण खराब बॉल टाकला आणि त्याचा फायदा उचलला आणि चेंडूला पाठवला डायरेक्ट लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे येतोय. मॅच रिलेटेड षटकार ज्या षटकाराची गरज होती तो षटकार पाहायला मिळाला साईच्या बॅटमधून आणि आता समीकरण उरलंय ते 7 चेंडू 8 धाब्यांची गरज. एखादा खराब बॉल तुम्हाला साधण्याच्या बाहेर कसा घेऊन जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण या शेवटच्या बॉलवर आम्हाला पाहायला मिळालं. 7 चेंडू 14 ची गरज होती. अकोट त्याचा चेंडू टाकला त्याचा चांगला समाचार साईने घेतला आणि समीकरण उरलं आता 7 चेंडू 8 धावा. चला थोडं स्पीडअप करा. ऑलरेडी सामन्यांना उशीर झाला त्यामुळे तुमचं सहकार्य देखील तेवढंच आम्हाला गरजेचं आहे. त्यामुळे थोडं स्पीडअप करा वेळ सुद्धा वाचवा. चला क्षेत्ररक्षण शोधून घ्या. पंच देखील हे इशारा करतात क्षेत्ररक्षण शोधून घ्या. 6 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला आता राहुल. मागचं षटक राहुलने अक्षरशः लांबून पाहिलं पूर्णपणे 6 चेंडू पाहिले थोडस स्वतःवरच नाराज झाले. एखादा बॉल भेटला असेल तर पण बघूया आता. 6 चेंडू 8 धावांची गरज आहे. राहुल स्वतः स्ट्रायकिंग एंडवर आहेत. काहीसा कान मंत्र दिवसांना प्रत्येक हे सांगत असेल की चेंडू व्यवस्थित पिचिंग कर. सामना जो होईल तो नंतर बघितला जाईल पण त्याआधी तुला कामगिरी चांगलं. बॉलर स्टेप 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. गोलंदाजीच्या मार्कवर तन्मय नवीन गोलंदाज तुम्ही पाहू शकतात. पहिलाच बॉल ओव्हरपिच होता समोरच्या दिशेने केले डीप लॉंगआउट मधून क्षेत्ररक्षण चांगला पाहायला मिळाला. फेकी यावेळी थोडीशी घाई केली. रनआउटसाठी चान्स आहे तिकडे आणि फलंदाज सुखरूप आपल्या क्रीज मध्ये 75 षटकात इट्स अ नॉट आउट. फिल्डिंग खूप चांगली झाली. थोडीशी फेकी वेगवान केली. चेंडू गॅदर करताना यशस्वी त्याचा फायदा लगेचच राहुलने उचलला आणि जिंकण्यासाठी आता समीकरण असेल तर 5 चेंडू 6 धावा. 5 चेंडू 6 ची गरज. भाई सेट फलंदाज राहुल तुम्ही बघू शकतात स्ट्रायकिंग एंडवर. लो फुटॉप चेंडू पुन्हा एकदा दिशा दिली आहे. माहिती सिंगल डबलने काम बनतोय आणि तशाच पद्धतीने फायदा घेताना दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि बघता बघता यावेळी देखील 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि समीकरण उरले आता 4 चेंडू आणि 4 धावा. रन बॉल इक्वेशन समांतर धावा करायचे 4 चेंडू मध्ये 4. कोहली नांदिवली संघाने देखील टॉस जिंकून प्रथम फील्ड बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. काल देखील बघितलं की बरेचसे सामने चेस झाले नाहीयेत त्यामुळे एक चांगला डिसिजन कोहली नांदिवली संघाचा. यावेळी हलका शॉट अक्षरशः लॉलीपॉप बॉल दिला आणि त्याला फक्त दिशा दिली आणि सामना जिंकवलाय टीमचा तारवणार बॅकबॉन राहुल.
वने आणि तेच ठरलेत या सामन्यातील सामनावीर गोलंदाजी करत असताना 10 धावा खर्च करत एक गडी बाद केला आणि बॅटिंग करत असताना बघितलं तर धावा केल्यात त्यांनी तब्बल 38 38 36 धावा. तर राहुल पाटील यांना विनंती असेल लगेचच या आपल्या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. जबरदस्त ऑलराऊंडर परफॉर्मन्स, पुन्हा एकदा आपल्या संघाच्या मदतीला धावून आले राहुल पाटील. एक